मोदक हा गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य आणि त्यातच उकडीचे मोदक खास मानले जातात। तर आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आपण 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे। त्यानंतर आपण एक ओला नारळ मी किसून घेतलेला होता, तो 1 वाटी टाकून घेते। आपल्याला हा नारळ मस्त असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे, त्यामुळे आपले मोदक आणखीनच रुचकर होतात। तर इथे आपले मस्त असे परतून झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा वाटी गूळ चिरून टाकलेला आहे। तुम्ही गुळाचे बारीक तुकडे करून किंवा चिरून टाकू शकता। त्याला पण आपल्याला चांगलं मस्त असं वितळून द्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता गूळ मस्त एकजीव झालेला आहे। आता यानंतर आपण इथे वेलचीची पावडर टाकलेली आहे, ती पण आपल्याला चांगली मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स पण टाकू शकता। तर इथे व्यवस्थित असं हे मिश्रण तयार आहे। आता गॅस बंद करून हे थंड करायला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊयात। पीठ मळता येईल असं मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि यानंतर आपण 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे, त्यामुळे मऊसूत आपले मोदक बनतात आणि थोडीशी चकाकी पण येते। त्यानंतर मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे जिन्नस आपल्याला चांगले कोरडे असतानाच मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपण दुधामध्ये मळून घेणार आहोत, त्यामुळे आपले मोदक मऊसूत होतात, खायला पण रुचकर लागतात। तुम्ही पाण्यामध्ये पण मळू शकता। तर आपल्याला जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक हवी आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण ही भिजण्यासाठी 15 मिनिट ठेवून देऊयात। 15 मिनिट झालेले आहेत। आपली कणिक पण मस्त अशी भिजलेली आहे। तर इथे मी पुरीच्या आकाराचा किंवा पेढ्याचा आकाराचा एक गोळा करून घेतलेला आहे, त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि हे मी लाटून घेते। आपल्याला खूप जास्त जाडसर लाटायचं नाही आहे आणि मस्त अशी लाटी मी लाटून घेतलेली आहे। आता आपण याच्या छान अशा कळ्या पाडून घेऊयात, म्हणजे आपले मोदक दिसायला पण छान दिसतात। तर मी व्यवस्थित असं हे कळ्या पाडून घेते। इथे आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि आपण जे सारण बनवून ठेवलेलं होतं ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आता आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित हे बंद करून घेऊयात, म्हणजे आपलं सारण मोदक उकडल्यानंतर सुद्धा बाहेर येणार नाही। तर व्यवस्थित हाताच्या साहाय्याने आपण हे बंद करून घेतलेलं आहे। आता मी थोड्याशा कळ्या ज्या बंद झालेल्या आहेत त्या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला आकार देऊन घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता काय मस्त असा आपला मोदक दिसतोय। असाच मी दुसरा मोदक पण बनवलेला आहे। आता आपण सर्व मोदक बनवून घेऊयात। आपण इथे मस्त असे 11 मोदक बनवून घेतलेले आहेत, अगदी एकसारखे बनवलेत आणि असं बोलतात की नैवेद्यासाठी 11 किंवा 21 मोदक बनवावेत। तर आता आपण हे उकडवून घेऊयात। त्यासाठी इथे मी स्टीमरच्या एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या भांड्याला थोडंसं तूप लावून त्यामध्ये हे सर्व मोदक ठेवून दिलेले आहेत आणि त्यावरून झाकण ठेवलं आहे। आता आपण हे 15 मिनिट चांगलं वाफवून घेऊयात। गॅस बंद करून 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून चेक करूयात। तर मस्त गरमागरम आपले इथे मोदक तयार आहेत। आता आपण असेच गरमागरम मोदक प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर गव्हाच्या पिठाचे मोदक गरमागरम खाल्ले तरच छान लागतात, जर थंड झाले तर ते वातड होतात। आपण हे मोदक बनवून ठेवून ज्यावेळेस आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळेस गरमागरम उकडून घेऊ शकतो आणि तांदळाच्या पिठाच्या मोदकपेक्षा हे मोदक बनवायला पण सोपे आहेत आणि याच्या कळ्या पण मस्त अशा पडतात। तर एकदा हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून पहा, अगदी रुचकर लागतात खायला आणि बनवायला पण सोपे आहेत, त्यामुळे झटपट बनतात। गरमागरम मोदक आणि त्यावरती तुपाची धार असेल तर ती खाण्याची काहीतरी मजाच वेगळी असते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी
नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.